दुष्काळी आष्टीत केळीची कमाल, चिंचळ्यात 2.5 एकरात 70 टन उत्पादन, इराण व्यापाऱ्याकडून थेट 18 रुपये किलो दराने खरेदी. आपण शेतकरी अशोक पोकळे यांच्याशी संवाद साधू. नमस्कार, माझं नाव अशोक राजेंद्र पोकळे. माझं गाव चिंचाळा आहे, पण ही शेती राघापूर हद्दीमध्ये येत आहे. माझा तालुका तसा आष्टी आणि जिल्हा बीड आहे. तर ही शेतीचं म्हणजे आम्ही केळीचं पीक घेतलं आहे या ठिकाणी. तर केळी हे असं पीक घेतलेलं आहे की एक आपल्या भागातील शेतकऱ्यांना केळी हे पीक कसं येतं आणि केळी पीक घेतल्याच्या नंतर त्याचं उत्पन्न काय होतं हे आपल्या भागातील शेतकऱ्यांसाठी मी म्हणजे एक प्रयोग म्हणून केलेला आहे. आणि खरोखरच शेती केळीची म्हणा फळबागाची म्हणा केली पाहिजे आपल्या शेतकऱ्यांनी. शेती जर नियोजितमध्ये जर केली, जी समजा आता मराठवाड्यामध्ये बातम्या येतात शेतकरी आत्महत्या, ह्या आत्महत्या हे एक निमित्त नाही की बुवा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली पाहिजे, हे निमित्त नाही. शेती जर नियोजनमध्ये जर केली तर शेती पण परवडती. आपण 2.5 एकर क्षेत्र आहे, तर आपल्याला 3200 रोपं लागलेले आहेत. G9 म्हणून आहे रोप हे. तर खूप चांगली केळी आलेली आहेत आहे. तर एक माझ्या अंदाजाने एक 35 ते 40 किलो वजन एक गड देईल असं आपण पिकवलेलं आहे. आणि ह्याला पाणी पण असं लय प्रमाणात लागत नाही. एक 2 दिवसाला 3 ते 4 तास पाणी लागतं. पाण्याचं नियोजन आम्ही इथं आमच्या एक साधारणतः 1 किलोमीटर अंतरावरती एक विहीर खाणलेली आहे. त्या विहिरीला बऱ्यापैकी पाणी आहे की जेणेकरून ह्या केळीचं भागल इतकं पाणी आहे. आणि ड्रीप वॉटर असं लय फारसं पाणी लागत नाही. कमी पाण्यामध्ये पण केळी येते. कारण 2 ते 3 दिवसाला पाणी द्यायचं आहे आपल्याला, 4 ते 5 तास. ह्या केळीला साधारणतः आपण खर्च जर पाहिला तर एक 4-4.5 लाखाच्या आसपास खर्च आलेला आहे. आणि हा माल आपला इराकमध्ये चाललेला आहे, म्हणजे बाहेरच्या देशामध्ये माल चाललेला आहे. तर डायरेक्ट इराकचे व्यापारी आपल्या शेतामध्ये आलेले आहेत. मला पण असं हे पाहून खूप असा आनंद होत आहे. तुम्ही हा माल दर्जेदार म्हणजे आता ह्या मालाला आहे ना काय असतं, आपण जर रासायनिक पद्धतीने जर पिकवलं असतं तर हा माल बाहेर गेला नसता असं मला वाटतंय. आपण पण हे सेंद्रिय पद्धतीने शेती केलेली आहे. सेंद्रिय पद्धतीने शेती केली म्हणजे याला जवळपास एक 20 ते 25 ट्रॅक्टर म्हणजे शेणखत वापरलंय. आणि शेणखतामार्फतच आपण सारं सेंद्रियच केलेलं आहे. म्हणजे बाकी काही दुसरं रासायनिक बऱ्यापैकी रासायनिक टाळलेलंच आहे. म्हणजे सेंद्रियच बऱ्यापैकी आपण वापरले याला, आणि सेंद्रियच शेती केलेली आपण. ही या मालाचे तसं शेतकऱ्याला वाटतं की बुवा 30-40 लाख रुपये व्हायला पाहिजेत लाखात म्हणलं तर, आणि 100 टन निघायला पाहिजे आहे. पण त्या तुलनेत निघत नाही माल सरासरी एक 60 ते 70 टन असं, म्हणजे माझा एक अंदाज आहे निघल. व्यापारी म्हणते 80 टन निघल, पण मी म्हणतो एक 70 ते 60 टन माल निघल. आणि सरासरी 17 ते 18 लाखाच्या आसपास आपलं उत्पन्न होईल या शेतीमध्ये. नाही, आता राजकारण केलं तर शेती करत नाहीत असं बरेचसे जण म्हणतात. तुम्ही जे म्हणताय ना राजकारण केल्याच्या नंतर शेती करत नाहीत, पण शेती ही केली पाहिजे राजकारणी माणसांनी. कारण काय आहे, जर समजा राजकारणात काय आहे, राजकारणामध्ये काय पैसे नाहीत. राजकारणामध्ये आपल्याला गोर गरीब लोकांचे कामं करण्यासाठी आपण राजकारण करायचं आहे. राजकारण करत असताना समाजकार्य पण केलं पाहिजे माणसांनी. जर आपण नुसतं म्हणत असलो राजकारण करायचंय, राजकारणात काय पगार नाही, राजकारणात काय पैसे भेटत नाही, राजकारण म्हणजे काय पैसे किंवा पगार नाही ना. आणि जे आपले मित्र कंपनी असेल ह्यांना पण आपण सांगितलं पाहिजे राजकारण करत असताना शेती करा. कारण राजकारण करत असताना शेती केली पाहिजे. शेती करत असताना म्हणजे समाजकार्य करत असताना राजकारण केलं पाहिजे. कारण समाजाला जोड म्हणून एक राजकारण केलं पाहिजे. आणि राजकारणात जर समजा आपल्याला फिरताना आपल्याला पैसे कुठे लागत नाहीत, पण फिरायचं म्हणल्यानंतर आपल्याला डिझेल आहे, पाणी आहे, चहा आहे, ह्याला पैसे लागतात. तर हे उत्पन्न आपल्याला शेतीतूनच उत्पन्न झालं पाहिजे. गोरगरीब लोकांचे कुठं समजा आता लोक म्हणतात किंवा हे रस्ता हाणला, हे डांबरी खाल्ला, तसं आपण करायचं नाही. आपल्याला ती कुठेतरी मुडीत काढायचं. त्यासाठी आपण शेती केली पाहिजे, आणि शेती करूनच राजकारण आणि समाजकारण केलं पाहिजे. परिषद हो, जिल्हा परिषदचा विषय काढला तुम्ही. शेती, राजकारण, समाजकार्य हे करत असताना कुठंतरी एक पद लागतं. कारण गोरगरीब लोकांचे जर ऑफिशियल कामं करायचं म्हणलं तर पदाशिवाय अधिकारी फोन उचलत नाहीत. हा, असं पण ऐकतात अधिकारी, हा करतो, पाहतो,
पण ज्यावेळेस तुमच्याकडे पद असेल त्यावेळेस त्या पदाला किंमत असते आणि ते पद काम करून घेत असतं आणि आपल्याला गोरगरीब लोकांचे कामं करायचेत, समद्या समाजाचे कामं करायचेत किंवा विशिष्ट एखादा समाज आहे त्या समाजाचंच काम करायचं नाही आपल्याला, समद्या समाजाचं काम करायचं आहे आपल्याला.